एकीकडे व्यासपीठावर उभं राहून लग्न साध्या पद्धतीनं करा असा उपदेश द्यायचा आणि दुसरीकडे स्वतःच्या मुलीचं लग्न मात्र 100 एकरात उभारलेल्या भव्य मंडपात राजेशाही थाटात पार पाडायचं. हा विरोधाभास आहे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचा. मंडळी, 3 मे रोजी पार पाडलेला हा विवाह सोहळा केवळ एक लग्न नव्हता, तर तो एक मोठा सोहळाच होता. आणि आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय, इंदुरीकर महाराजांचे जावई साहिल चिलप नेमके कोण आहे, ते काय करतात आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती काय आहे? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे नाव महाराष्ट्रात परिचयाचे आहे. आपल्या खास विनोदी आणि टोकदार शैलीत ते समाजातील प्रश्नावर भाष्य करतात. शेतकऱ्यांची कर्जबाजारी अवस्था असो, शहरातील व्यसनाधीनता असो किंवा मुलांच्या लग्नानंतर आई वडिलांची होणारी उपेक्षा असो, त्यांच्या कीर्तन नेहमीच थेट काळजाला भिडते. विशेषतः लग्नातील अनाठायी खर्चांवर त्यांची वेळोवेळी जोरदार टीका केली जाते. अनेक कुटुंबे प्रतिष्ठेखातर कर्ज काढून लग्नात पैसे उधळतात आणि नंतर आर्थिक दलदलीत फसत जातात. हे वास्तव हे अत्यंत भाविकपणे मांडतात. त्यामुळेच त्यांचे लाखो भक्त आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुटून गर्दी असते. मात्र 3 मे रोजी त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरीचा विवाह सोहळा या सगळ्या उपदेशाच्या एकदम उलट दिशेने गेला आणि त्यामुळे राज्यभर चर्चेला तोंड फुटले. 3 मे रोजी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलप यांचा विवाह सोहळा अक्षरशः इतिहासात नोंदवला जावा असा भव्य होता. 100 एकर जमिनीवर उभारण्यात आलेला विशाल मंडप पाहूनच लोकांचा आ वाजता होता. हजारोंच्या संख्येत आलेले पाहुणे, पारंपरिक पण आलिशान जेवणाची भव्य व्यवस्था आणि करोडोंमध्ये मोजला जाणारा एकूण खर्च, यामुळे हा सोहळा महाराष्ट्राच्या चर्चेत केंद्रबिंदू ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील असंख्य मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते. हे पाहता या विवाहाचे राजकीय आणि सामाजिक महत्त्वही किती मोठे हे लक्षात येतं. यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याच्या वेळी भव्य आयोजनामुळे इंदुरीकर महाराजांवर टीका झाली होती. त्यामुळे वाद शांत व्हायच्या आत विवाहाने आणखी मोठा वाद पेटवला. टीकेला उत्तर देताना इंदुरीकर महाराज म्हणाले की ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी मुलांच्या लग्नात आनंदाने खर्च करावा. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की या सोहळ्यातील जवळपास 90% खर्च त्यांच्या भक्त मंडळाने उचलला आहे. देणाऱ्यांनी दिलेल्या सोहळ्यावर ट्रोल करण्याचा अधिकार कोणालाही नाही असे ते ठामपणे सांगतात. आता प्रश्न येतो की साहिल चिलप नेमके कोण आहेत? त्यांच्याशी इंदुरीकर महाराजांची आपल्या कन्येचा विवाह का लावला? साहिल चिलप हे नाव अनेकांसाठी नवीन असले तरी त्यांच्या कुटुंबाची कहाणी मात्र अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे वडील सुनील विष्णू चिलप हे नवी मुंबईतील एक यशस्वी उद्योजक आहेत. शून्यातून शिखर गाठवण्याची त्यांची यात्रा खरोखरच थक्क करणारी आहे. सुरुवातीच्या काळात हलाखीच्या परिस्थितीत सुनील चिलप यांनी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक साधी नोकरी करत आपला संघर्ष सुरू केला. 2003 साली नवी मुंबई येथील त्यांनी स्वतःच्या व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. मेहनत, जिद्द आणि सातत्य या 3 गोष्टीच्या जोरावर त्यांनी एका छोट्या व्यवसायाचे मोठ्या साम्राज्यात रूपांतर केले. आजच्या घडीला चिलप कुटुंबाचे 100 ते 125 कंटेनरचा मोठा ताफा असून MS लॉजिस्टिक या कंपनीच्या माध्यमातून ते देशभरात आपले नेटवर्क मजबूत करत आहेत. लॉजिस्टिक व्यवसायाबरोबरच त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. नवी मुंबई, पनवेल आणि सिडको परिसरातील अनेक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारून त्यांनी बांधकाम व्यवस्थाही आपली ओळख निर्माण केली आहे. चिलंब कुटुंबाचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे हे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांचा विशाल बंगला आहे, जिथून किल्ल्याचे सरळ दर्शन होते. इतकेच नाही तर त्यांच्याकडे प्रचंड मोठी शेती असून ती पूर्णपणे हायटेक पद्धतीने केली जाते, जिथे द्राक्ष आणि डाळिंबासारख्या निर्यातक्षम पिकाचे उत्पादन घेतले जाते. चिलप कुटुंबाची अधिकृत संपत्ती जाहीर नसली तरी त्यांचा व्यवसाय, विस्तार, ट्रान्सपोर्ट नेटवर्क, रिअल इस्टेट प्रकल्प आणि शेती पाहता जाणकारांच्या अंदाजानुसार या कुटुंबाची एकूण संपत्ती 500 ते 700 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. साहिल चिलप हे स्वतः इंजिनियर आहेत. वडिलांच्या व्यवसायात ते पूर्णपणे वेळ सक्रिय देतात. मर्सिडीज आणि फॉर्च्युनर सारख्या लक्झरी गाड्यांनी त्यांचे संकल्प असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे इंदुरीकर आणि चिलप कुटुंबाचे संबंध अनेक वर्षापासूनचे असल्याचे सांगितले जाते. हा विवाह म्हणजे केवळ 2 व्यक्तीचे नाही, तर 2 प्रभावशाली घराण्याचे मिलन आहे. चिलप कुटुंब धार्मिक आणि सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून ते वारकऱ्याची सेवा, अन्नदान आणि देणग्याच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देत आहेत. त्यामुळेच कदाचित इंदुरीकर महाराजांनी हे स्थळ निवडताना केवळ संपत्तीच नाही, तर संस्कार आणि परंपराही पाहिल्या असाव्यात. विवाह सोहळा पार पाडल्यानंतर
तर सोशल मीडियावर दोन गट तयार झाले. एका गटाच्या मते समाज प्रबोधनाचा दावा करणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या बाबतीत मात्र वेगळीच भूमिका घेतली. हे संयुक्त नाही. लोकांना साध्या लग्नाचा उपदेश करायचा आणि स्वतः मात्र शाही थाट मांडायचा हा दुपट्टीपणा नाही का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की इंदोरीकर महाराज कधी श्रीमंतांनी खर्च करू नये असं सांगितलं नाही. त्यांचा उपदेश कर्ज काढून लग्न थाटात करण्यासाठी आहे. जेव्हा भक्तांनी स्वखुशीने खर्च केला आहे आणि घरची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे तेव्हा मोठ्या लग्नात काय चुकले असा प्रश्न हे लोक विचारतात. सध्या प्रकरण सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून महाराज आणि त्यांचे जावई यांच्याबद्दलची माहिती व्हायरल होत आहे. राज्यातील वेगवेगळ्या माध्यमांनी या विवाहाला मोठी प्रसिद्धी दिली असून इंदोरीकर महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर येत आहेत. मंडळी, शेवटी गोष्ट नक्की सांगता येते, साहिल चिलप हे केवळ एक श्रीमंत कुटुंबाचे वारसदार नाहीत, ते स्वतःच्या मेहनतीने पुढे जाणाऱ्या पिढीचे प्रतीक आहेत. संघर्षातून उभे राहिलेल्या चिलप कुटुंबाशी जुळलेला हा संबंध इंदोरीकर महाराजांसाठी नक्कीच एक मोठी जुळणी आहे. पण या सगळ्या चर्चेत एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. जेव्हा एखादा माणूस मंचावर उपदेश देतो तेव्हा तो उपदेश त्याच्या स्वतःच्या आयुष्यालाही लागू होतो का, की उपदेश हा फक्त दुसऱ्यांसाठी असतो? हा प्रश्न तुम्हीच विचारा स्वतःला आणि तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.